जनतेला उदय पर्वाचा नवीन अध्याय सुरू होत आहे। त्यासाठी रत्नागिरीतील जनता उत्सुक आणि द्विगुणित झालेली आहे। उदयजी सामंत साहेब हे 5व्यांदा विधान सभेवर निवडून गेलेले आहेत। हा जनतेने दिलेला मोठा कौल आणि त्यांचा दणदणीत विजय आहे। उदय सामंत यांच्यामध्ये प्रदीर्घ असा कार्यानुभव, राजकारणातील कार्यानुभव आहे। त्यांचा अतिशय राजकारणातील अतिशय सखोल असा अभ्यास आहे आणि त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आहे की त्याद्वारे ते परिसरालाही सोनं करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात। आणि उदयजी सामंत यांना मंत्रिपद आता मिळालेलंच आहे। ते जेव्हापासून राजकारणात आलेले आहेत त्या मंत्रिपदाशिवाय ते कधीही त्यांना असं मोठं मंत्रिपद मिळाल्याशिवाय ते राहिले नाही। कारण त्यांनी केलेले विकास काम कोकणवासियातील जनतेला पाहिलेला हित हाच आहे आणि त्याच्यामुळेच ते प्रत्येक वेळोवेळी मोठमोठ्या मंत्रिपदावर जातात आणि आताही ते मंत्रिपदावर गेलेले आहेत आणि मी त्यांना सदिच्छा संपूर्ण कोकणवासियांतर्फे सदिच्छा देते। लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे त्यांनी राबवली आणि ती योजना त्यांना फलित झाली असं मी सांगते आणि त्यांना सर्व लाडक्या बहिणींकडून शुभेच्छा देते। नक्कीच आमचा सगळ्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाहीये, कारण सामंत साहेबांना मंत्रिपद मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती आणि सामंत साहेबांना मंत्रिपद मिळाल्यावर ते महाराष्ट्राला, पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं कोकणामधून ते काम करून देणार याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे। कुठचंही काम त्यांनी हाती घेतलं ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात। त्याच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये असणारी सुसूत्रता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची पद्धती ही सगळ्यांनाच भावते आणि या सगळ्याचा विचार करता त्यांना मिळालेलं जे मंत्रिपद आहे त्याचा ते नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग करतील, सर्वसामान्य जनतेला न्याय देतील याची खात्री आम्हाला आहे। आम्हा सर्व महिला भगिनींकडून आम्ही सामंत साहेबांना शुभेच्छा देतो। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। असा सामंत साहेबांनी शपथ घेताना आम्हाला खूपच आनंद झालेला आहे। पालीसारख्या छोट्या गावातला, कोकणातल्या लाल मातीतला ढाण्यावाग आज विधानसभेमध्ये 5व्यांदा जात आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे। आज मंत्रिपदाची शपथ आज ते मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे। ज्या ज्या वेळेला जी मंत्रिपदं मिळाली त्या मंत्रिपदाचं त्यांनी त्या संधीचं सोनं करत अतिशय त्या खात्याला चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे। आताही जे कोणत्याही जे खातं त्यांना मिळेल ते अख्खा महाराष्ट्र आणि या जनतेला जे अपेक्षित जी कामं असतील ती महाराष्ट्र आमचे नामदार उदयजी सामंत साहेब कामं करून दाखवतील आणि जनतेचा हा विश्वासार्थ करून दाखवतील ही आम्हाला खात्री आहे। पुन्हा एकदा साहेबांचं आम्ही सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते। थांबते।